गोकुळ सोबत गोकुल। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कायम विनोदन संघटनेच्या वतीनं आमच्या टप्प्यावरील बांधवांना पुढचा टप्पा मिळावा, प्रचलित प्रमाणे अनुदान मिळावं, 100% अनुदान मिळावं, या सगळ्या बाबीसाठी हे आंदोलन आज आयोजित केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये इतरही शैक्षणिक मागणी आहेत की जसं त्या ठिकाणी 100 पटाला मुख्याध्यापक असेल, 15 मार्चची संच मान्यता रद्द करण्याची भूमिका असेल, जुनी पेन्शन असेल, या सगळ्यासाठीच खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे। या ठिकाणी विधिमंडळामध्ये केसरकर साहेब शिक्षण मंत्री यांनी घोषणा केली होती की 1 जूनपासून यांना वाढीव टप्प्या देण्यात येईल आणि त्याचा फरकासह त्या ठिकाणी त्यांना पगार देण्यात येईल। परंतु ही घोषणा अधिवेशनामध्ये झाली तरी देखील त्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या घोषणा झाल्या नाही, तात्काळ 2 दिवसात त्याचे आदेश निर्गमित झाले। परंतु ही घोषणा होऊन इतके दिवस होऊनही त्या ठिकाणी हा आदेश त्या ठिकाणी काढला गेलेला नाही। यासाठीच त्या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थानं हे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे। जगदाळे सरने त्या ठिकाणी या आदेश निघण्या अगोदर आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यानंतर घोषणा झाली, घोषणा झाल्यानंतर आम्हाला वाटलं 2 दिवसात आदेश नक्की निघणार, परंतु त्या ठिकाणी 1 आठवडा गेला, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरी देखील शासनाकडून कुठलीही हालचाल नाही। कालसुद्धा त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्या सोबत आमची बैठक झाली, मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली। या बैठकीमध्ये सुद्धा प्रकर्षाने आम्ही हा मुद्दा मांडला। त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही वित्त विभागाने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्याची पूर्तता आयुक्त कार्यालयाकडून झाली नसल्यामुळं त्या ठिकाणी अद्याप फाईल परत ती वित्त विभागाकडे गेलेली नाही। आज आयुक्तांनी सांगितलेलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अहवाल मुंबईला जाईल आणि ती फाईल वित्त विभागाला जाईल, त्यानंतर आदेश निघेल। परंतु हा आदेश निघत असताना नुसता आदेश नको, तर त्या ठिकाणी त्या पगारची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे, फरकाची अंमलबजावणी झाली पाहिजे। कारण गेल्यावेळी जे 1150 कोटी जाहीर केले गेले, या 1150 कोटीमधले मला वाटते 300 का 350 कोटी अद्याप शिल्लक आहेत आणि त्यातून किमान 1 महिन्याचा पगार होऊ शकतो। त्यामुळे ह्या आमच्या बांधवांना एक म्हणजे आणि आदेशसुद्धा निघताना त्याच्यामध्ये प्रचलित हा शब्द आला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला या ठिकाणी हे आंदोलन जे करावं लागते की जो शिक्षक 2-2, 3-3 पिढ्या घडवतो त्याच्या पदरी ही भूमिका येते, हे चुकीचं आहे आणि त्यामुळंच प्रचलित प्रमाणात आदेश निघाला पाहिजे, ही आमची प्रकर्षानं मागणी आहे। आणि हे जर नाही झालं तर ही आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल।